मंडळी आज पुन्हा एकदा भरणार आहे एमएचच्या इरसाल गावकऱ्यांची ग्रामसभा आणि या ग्रामसभेच्या चर्चेतून हास्यस्फोट घडवण्यासाठी येत आहेत हास्य जत्रेतले अवली गावकरी. मीटिंग तरी सुरू होऊ द्या रे. थांबा रे. अरे ज्याच्यासाठी जमलेलो आहे त्या विषयाला सुरुवात करायची का? करा करा करा. मास्तरांनू काय त्या लवकर बोला. माझ्या बारक्या ताप इलो माका घरी जाऊ. ग्रामपंचायतीचा नोटीस पहिला तुमच्या बारक्याच्या तापाला येतं काय हो? मर्यानू काय मोर्यानू उगाच काय नेमका तेव्हाच कसं काय ताप येतो? बरोबर आहे. काय बोलता सरपंचानू सांगा. काल बारक्या लस दिलाय त्याच्या मुलं ताप आलाय. आम्ही भांडू नका रे. लसीच्या गोष्टी कशा नका भांडू. भांडण्यासाठी जमलोय का आपण इथे? नाही नाही नाही. आपल्या गावात जी पूजा होणार आहे त्यात आपण जे नाटक सादर करणार आहोत त्या नाटकात आपण खास एक मुंबईवरून स्त्री पार्टी बोलावलेली आहे. तर तिची राहण्याची व्यवस्था कुठे करायची यासाठी आजची मीटिंग आहे की नाही? राहणार कुठे म्हणजे या सावत्याकडे राहील. माझ्या घरी आता दरवर्षी तुझ्याकडे असते ना. तर माझ्या घरी चालणार नाही बरं का. काय झालं? माझ्या डोक्याला ताप होतोय मंगले. काय वेळेस ती स्त्री पार्टी आली होती. काय नाव होतं ते जर? युवराज जाधव. युवराज जाधव. दिवसभर उघडच बसायचं उमऱ्यात नुसतं टॅवेल लावून. लगा पाहुणी रावळी आली तर माझी पंचायत होती. पाहुणी विचारते ही कोण आहे. मला लाज वाटते सांगायला लागा ही स्त्री पार्टी आहे म्हणून. बरोबर आहे पण यावेळेला दिवसभर एवढा मी उघडा बघितलेला असतोय. नाटक बघताना मला फीलच येत नाही. पण किती पर्यंत असे कसे असेल पाहायला का? नाही पण यावेळेस आपण जी स्त्री तुम्ही थांबा माझा ऐकून घ्या. प्रॉब्लेम माझा इथं आहे अजून काय? दिवसातनं 3 वेळाला दाढी करते ती. बरं करते मला चेक करायला सांगते. बघ वाईस गुळगुळीत झालंय का नाही. ते स्त्री पार्टी म्हटलं गुलगुलीत आम्हाला काय काम धंदा नाही. अरे पण यावेळेस जी स्त्री पार्टी येणार आहे स्त्री पार्टी नको आलेला आहे लक्षात. ठीक आहे सावत्या तुझ्या घरी नको तर नको. माझ्या घरी मी ठेवली असती पण माझ्या घराचं डागडुजीचं काम सुरू असल्यामुळे मी कोणाला तिथे नेऊ शकत नाही. बस इतकंच. तर तुझ्या घरी नाही तर मग चिकू तुझ्या घरी? नाही माझ्या घरी माझा बोका रात्रीचा घुरतो. त्याला उठवला ना की त्या नकल लावतो. नंतर पॉइंटन झालं तर मला सांगायचं नाही. ही काय कारण देता रे तुम्ही? ही काय कारण देता? उगाची कारण देतो आहे तर सांगितलं. मोरे तुमच्या घरी चालेल? हो माझ्याकडे नको. का? काय मी स्त्री पार्टी करतो म्हणून मी घरच्याला नकोसा झालेला आहे. बरं हरकत नाही. बने तुझ्या घरी? नाही आमच्याकडे नको. उद्या मंगळवार आहे ना. मग आमच्या घरी उद्या बुधवार आहे. जाऊ दे तुमच्या चौघांच्याही घरी नको. पम्या तुझ्या घरी चालेल? होय मास्तरानू नको. हे काय कारण आहे रे? नको म्हटलं नको आहे. मला पण नको. आमच्या घरी नको. बर सरपंच तुम्हाला? नको माझ्या घरी मध्ये प्रायव्हसी राहत नाही रे. तुम्हाला चालेल बाई? माझ्या घरी लय गर्दी आहे. मी आहे माझा बारकी आहे माझा नवरा आहे. खाट आहे खाटीखाली दारू आहे. बारक्याचा ताप आहे कपाट आहे. तुम्ही थांबा एक मिनिट थांब. नका रे नका. आलेला आहे माझ्या लक्षात तुमच्यापैकी कोणालाच त्या स्त्री पार्टीला आपल्या घरी ठेवायचं नाहीये. हो मास्तरानू कशाला पाहिजे ती मुंबईची स्त्री पार्टी? गावातल्या पोरांना चान्स द्या ना. मोऱ्यांना चान्स द्या. खडले होतील ते बघा. अरे मी कधी पण तयार आहे. मला मानायला नको करू म्हणून. हे सावत्या सांग ना. नाही मी सांगतो तुम्हाला. ह्यांचं बघितलं का? मागल्या शिमग्याला विजवते वाट तुझी. त्याच्यामध्ये काय स्त्री पार्टी आहे. एका वाती विजल्या होत्या माहित नाही. ढोलकीवाला बाबा लग्न करता राहिला होता. मग कितीही काही म्हणालात तरीही नाही. कारण मागच्या वेळेस मोरेंनी मद्यधुंद अवस्थेत जो काही तमाशा घातलेला आहे. मास्तर मद्यधुंद काय आहे? मला वाटलं पाणी आहे गालासात म्हणून मी पियालो. मला काय माहिती? पाणी आणि दारूची चौकलत मुद्दा इतकाच आहे की त्यांनी जो तमाशा घातला होता मागच्या वेळेस त्यामुळे त्यांना पुढची 5 वर्ष स्त्री पार्टी साकारण्यासाठी बंदी आहे. माझा आहे का तुम्ही? मी तर सांगतोय माझा स्त्री पार्टीला विरोधच आहे. मला तर नकोच ती. नकोच. मला नको. पण यावेळी नको म्हणलं की नको. एक्सक्यूज मी. हाय
हाय हाय काय झालं? मी प्रिया चिकणे. अस्तरांनू पोरांची तोंडा अशी फुलली. ए बॉईज 78 मागे बघा. तिकडे बघा रे, तिकडे बघा. हा बरोबर ऍड्रेस आहे ना? मी पनवेल वरनं नाटक करायला आली आहे, इथेच आहे ना ते? बरोबर या 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 या. हाय हाय. नमस्कार या या. नमस्कार. हा बस. मी जे सांगत होतो की मी बोलतोय ना रे, माझ्याकडे बघा. मी जे सांगत होतो की पनवेलवरून मुंबईवरून जी स्त्री पार्टी साकारायला जी पार्टी येते ती यावेळेस पुरुष नाही स्त्री आहे. आपण पुरुषांना स्त्री करण्याच्या भानगडीत पडायचंच नाहीये. आपण स्त्रीच आणलेली आहे नाटकासाठी. प्रियाजी काय झालेलं आहे, घोळ इतकाच झालेला आहे की तुमची राहण्याची सोय होत नाहीये कुणाच्याच घरी. कोण म्हणतोय? माझ्या घरी सोयाला का? माझ्या घरी सोय टेन्शन घ्यायचं नाही. माझ्या घरी सोय झाली आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मस्त ये तू बस, बस खाली. मस्तर तुम्हाला मी लगा कळत नाही, कशाला स्त्री पार्टी म्हणताय? सांगायचं ना बाबा नटी येणार आहे म्हणून. हा तेच मला सांगूच दिलं नाही तुम्ही. नाही मॅडम तुम्ही छान माझ्या कुठे जायचंय? बसाड्या इकडे बघा. गेले पण तुझं नाही तर काय कधी ठरलं बसाड्या? आत्ताच बोललास तर स्त्री पार्टीला माझा विरोध आहे म्हणून. पोरगी बघितलं लगेच मारायलास. एक्सक्यूज मी. तसं नाही म्हणजे आता नावच प्रिया आहे म्हणल्यावर प्रिया नावाला कोणी विरोध करेल? मॅडम तुम्ही चला की चला. फारच गोड आहे ते. गोड म्हणजे गोडबिडी सगळं असतंय आमच्या घरी. मटण कोंबडी बिंबडी सगळं असतंय आमच्या घरी. टेन्शन घ्यायचं, चला तुम्ही. आणि आमच्या घरावर काय कर्ज आहे? आमच्या घरावर कर्ज आहे? बघता बाई ना, हे बाहेरचे लोक कोकणात येतात आणि आमच्या प्रिया चोरतात, संधी चोरतात. सरपंचानू याला सांगून ठेवा, अन्यायाला वाचा आणि ऐन टायमाला काचा फोडण्याची सवय आहे मला. गॉगल घालून पिसळलो ना दंगल व्हायला, रक्त पाजू सडलेल्या चिकू. काय तुझं हा मुद्दा काय आहे? ह्या ज्या मुंबईची नटी आलेली आहे नमस्कार. झालाय मगाशी. थांबा, त्यांच्यासाठी राहण्याची सोय करायची आहे, त्याच्याबद्दल बोलूया. हा ती कशाला टेन्शन घेताय तुम्ही? मी सांग माझ्या घरी सगळी सोय झालेली आहे, सोय झालेली आहे. ऑसम ग्रेट. चला बॉबी लेट्स गो. कुठे आहे? इकडे. चला म्हणजे काय तो निर्णय झालेला आहे ना, तर मग संपवूया. मी बारक्यात ताप इलो आहे ना, मला घरी जाऊचं आहे. काय काय काय? त्या बारक्यात ताप इलोय. काल ती BCG ची लस दिलाय ना, बारक्यात ताप ओ आलेला. माय गॉड, प्लीज टेक केअर ऑफ युअर बारक्या. हा प्रिया मॅडम, मी या गावातलं सरपंच, नमस्कार. गावातला पहिला लाभार्थी. तेव्हा आमच्या घरात सगळ्या सुखसोयी आहेत, तेव्हा तुम्ही आमच्या घरी चला. हे बघा, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मला काहीच हरकत नाही. मला प्रॉब्लेम आहे. पण काय तर? मला प्रॉब्लेम आहे. तुम्ही इन्शुरन्स काढला होय? इन्शुरन्स कशाला? यांच्या मागच्या दारात वाघ येतो. ओ माय गॉड. तुझं काय सारखं मागच्या दारात मागच्या जंगलात बोल वसाऱ्या. अहो पण ती बाई घाबरते ना वाघाला. हो पण आता घाबरायची कारण नाही आहे, कारण आम्ही जंगलामध्ये 3 पिंजरे लावलेले आहे. त्यात 2 वेळा हेच अडकली. काय कराल? वाघाच्या पिंजऱ्यात तुम्ही कसे अडकलात? कसं काय माहितीये काय, आता गावातला सरपंच म्हणजे वाघ आला का नाही बघायला एकदा मी गेलो होतो. वाघ आला का नाही तर मागून अशी झाली पडली, तर मी आता अडकला. बऱ्याचदा 2-3दा वाघ येऊन पण गेला. झालीच असल्यामुळे मी वाचलो. सगळं ओके आहे, पण कसं आहे, जिथे वाघ यायची शक्यता आहे तिथे मी नाही राहू शकत. सॉरी. तुम्ही एक काम करा, माझ्या घराकडे चला. माझ्या घरात एकदा गेलात ना, बाहेर जायची गरजच नाही लागत. कारण 2 टायपाचे संडास आहेत ना. नाही त्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे या ना. 3 टाईपचे संडास आहेत, इंडियन, वेस्टर्न आणि तिसरं तुम्हाला हवा तसा बांधू. या तुम्ही जाम काम करत आमचे. 3 टाईपच्या संडास सांगतोस मग? आणि विहिरीवरच्या बायग्याचं काय करशील? काय 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 बायग्या काय? काय घ्या, याची मेलेली आजी तिचं काय? विहिरीवर बसून असते ती. म्हणजे याच्या बायग्याला पिक्चर बघायची हौस. सैराट बघितला आणि धावत जाऊन परशासारखी विहिरीत उडी मारला. मग काय पोहता येत नव्हतं त्यांना? बायग्या लाग पोवेल, विहिरीत पाणी नको. विहीर आटलेली होती, 3 टप्पे पडून बायग्या फोटोत. कसं बोलतो माझ्या आजीला. माझी आजी गेले ना. हो भांडण सांगतो बघा तिला. गेली आहेत तशी. अरे पम्या, तुला पण कळत नाही काय, इथं काय बोलायची गरज आहे काय? बनेजी सी छान आहे सगळं, पण मला ना भूताची खूप भीती वाटते. मी नाही राहू शकत तुमच्याकडे.
थांबा रे ए बने चिकू उगाच काहीतरी सांगू नका आणि पम्या काहीतरी अफवा पसरवू नकोस भूताखेतांचं सांगू नको अंधश्रद्धेला खतपाणी घालू नकोस कळलं काय आहे ते सांगितलं मुद्दा काय आहे आपल्याला या ज्या मुंबईवरून नटी आलेल्या आहेत त्यांच्यासाठी एक सेफ जागा शोधायची आहे की नाही? मी काय म्हणते म्हणजे इफ यू डोंट माइंड मी या ताईंकडे राहू का ते त्यांना चालणार असेल तर आम्हाला काही चालेल तुम्हाला नाही माका चालूचा तसं काय नाही पण तुमका चालू काय ना माझ्या बारकी एक ताप आलाय तुला त्या इन्फेक्शन वगैरे झालं नाटक कसा होताला नाही काही प्रॉब्लेम नाही माझे सगळे डोस घेऊन झालेत नो इश्यूज नाही पण माझं नवरो आहे ना रात्रीचं रोज दारू डोस आहे या सगळ्यांका माहिती आहे दारू डोसून ना माझी एकदा बहीण इली होती मी समजून तिका मारल्या माझ्या नवऱ्या एक मिनिट नाही तसं नाही दारू प्यायल्यावर काही समजणार नाही ना केसाचा अंदाज घेता मारता एक मिनिट तुमचा नवरा दारू पिऊन मारहाण करतो हो हा अन्याय आहे स्त्रीवर तुम्ही तक्रार केली आहे का तुम्ही सांगितलं का कुणाला नाही तसला काय नाही त्याने 2 मारल्या मी 40-42 मारते अन्याय काय नाही बापरे सगळंच अवघड आहे या गावात नाही अवघड म्हणजे तुमचा रोल पण अवघड आहे हॅलो हा मी कातील मोरे नमस्कार हो गावात चतुरस्त्र स्त्री पार्ट करणारा गावातला एकमेव नट काय समजलं तुम्ही स्त्री पार्टी करता मग ते असं वाटत नाही तुमच्याकडे बघून की तुम्ही स्त्री पार्टी करत असाल घेतली शंका आता बघा तुम्ही फारच भारी आहात तुम्ही कमाल आहात कमी फॅन झाले तुमची कातील मोरे हो मग चला माझ्या घरी मला चालणार आहे यांच्या घरी तुम्ही मला हे सगळं शिकवाल प्लीज अरे म्हणते काय ओ मॅडम रिस्क नका घेऊ रिस्क काय ते झोपेत चालतात हा 2दा नाही मी बोलत ना आता बायकोच्या पोटावर केला नाही झोपे विचार करा म्हणजे जाणार मी काय पण काय सांगतो अरे नका भांडू सतत नका भांडू मास्तरांनो माका काय वाटतं गणपतीच्या यायला आपण नैवेद्याचा कसा दिवस करतो आहे ना सोमवारी मोरे देतात बुधवारी सरपंचांचा तसं या बाईचा आपण दिवस ठरवून घेऊया सोमवारी सरपंचाकडे रवतली बुधवारी मंगळवारी माझ्याकडे नाही पण मलाच हे खूप क्लिष्ट वाटतं असं दिवसाला बदलायचं घर मॅडम तुम्हाला दिवसाचं क्लिष्ट वाटतंय ना मग मॅडम ना तासावर ठेवूया अरे म्हणजे तासावर विभागणी करूया 9 ते 12 मॅडम माझ्याकडे राहतील मग 12 ते 3 माझ्याकडे तसं असेल तर मग 3 ते 6 माझ्याकडे येतील मग 6 नंतर माझ्याकडेच राहून द्या मी बघीन बाकी सगळं 24 तास फिरायला नटी आहे का घुस येते सतत घरं बदलेल ती सतत मुद्दा काय आहे की मुंबईवरून ज्या या नटी मॅडम आलेल्या आहेत त्यांच्यासाठी राहण्याची आपल्याला एक सोय करायची आहे एक्झॅक्टली तर नका टेन्शन घेऊ ना तुम्ही मी काय म्हणते ऐका ना या गावात एक असं छानसं हॉटेल आहे का अगं गावात छानसा सरपंच नाही तर छानसा हॉटेल खरंच बोला काय खोटं बोलतोय तेवढी सत्यानाश केला ऐका माझं तुम्ही टेन्शन घेऊ नका माझ्या घरी नाही ना पम्या आपल्या फार्म हाऊसवर घेऊन जाऊ सगळी सोय तिथं मॅडमला काय कमी पडलं जीव देईन मी वासाड्या तू नुसताच जीव दे गावावरची अमावस्या तरी टलेल माझ्या नशिबात एक खून लिवलेला थांबा मुद्दा काय आहे प्रिया सरप्राईज हा कोण आला रे टकलू हा कोण आहे हा टकलू माझा बॉयफ्रेंड आहे श्यामू यामू तू कसं काय आलास आता इथे आय एम रिअली एन्जॉयिंग दिस अगं सरप्राईज द्यायला बरेच दिवस तू म्हणत होतीस की आपण कॅम्पिंग केलेलं नाहीये म्हटलं तू कोकणात आली आहेस मी पण येतो तुला सरप्राईज देतो एखादी मस्त जागा बघू आणि तिथे कॅम्पिंग करू यू नो व्हॉट गाडीत मी टेंट आणलाय टेंट एखादी मस्त जागा बघू तिथे टेंट लावू आणि नाटक संपेपर्यंत तिथे एकमेकांसोबत राहू तू म्हणत होतीस ना मी तुला वेळ देत नाही अरे वेळ सोड आता अख्खं घड्याळ तुझं आहे आय एम ऑल युअर्स बेबी बॉबी
माझी ना खूप इच्छा होती गावात जाऊन असं हट मध्ये राहायचं, किती मज्जा येईल. आता राहू ना. येस. टेंट कुठे लावायचं? मी ना आता येताना एक जागा बघितली आहे, अशी पाण्याच्या शेजारी आहे वाव. आणि अशी उंचावर आहे आणि छान झाडी वगैरे आहे तिकडे. आहा. पण तिकडे टेंट लावू जाऊ. चालेल. सॉरी गाईज, माझी खूप इच्छा होती तुमच्या सोबत राहायची, बट आता शामी यमी इज हिअर, सो नाही हरकत नाही. छान छान. उलट चालेल. प्रश्न मिटला. उद्या रिहर्सल कधी आहे? उद्या सकाळी 9 वाजता ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये. आम्ही तुमचं काय? रिहर्सल साठी आम्हाला यायला लागेल ना. जे आहेत नाटकात ते येतील. तुम्ही येऊ शकता. हा, चल. ओके झालेला आहे प्रश्न. एक्सक्यूज मी. हा. मी मॅडमचा बॉय, हेअरवाला, मेकअपवाला सगळे काही आहे. मला सांगा मी कोणाकडे थांबायचं? अरे देवा, ह्याला ग्रामपंचायत उघडून द्या. चल चल कळलेलं आहे? हो हो चल. बंद करा. उद्या बसू.